संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील विविध मान्यवर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात, पायी चालत असतात। राजकीय असेल, आरोग्य असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर या पायी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। आपल्यासोबत शिंदेगावचे माजी सरपंच गोरक्षेठ जाधव आहेत। काय नेमकं का वारी करावी वाटली, काय हा वारी करण्यामागचा इतिहास? वारी करण्यामागे उद्देश, माझे आजोबा हे वारकरी संप्रदायामध्ये, त्यांचे शिंदे गावामध्ये मोठी परंपरा होती वारकरी संप्रदायामध्ये। त्यांच्या प्रेरणा आणि माझे मित्र कैलास शेठ बांगरे, शांताराम गीते, भाऊसाहेब टिळे, कैलास टिळे असे अनेक मित्रपरिवाराने यावर्षी वारीला पायी चाल अशी त्यांनी हे केल्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवार पंढरपूरला पायी निघाला आणि ह्या वारीमध्ये असे अनंत अनुभव आम्हाला आले आतापर्यंत का हा आनंद हा पैशातनं मोजण्यासारखा आहे। इथं सर्व गरीब श्रीमंत सर्व गुण गोविंदानं कुठलाही हेवा दावा न करता किंवा पैशाची कुठलीही श्रीमंती न दाखवता सर्व गुन्हे गोविंदानं एकमेकाची काळजी घेत पंढरपूरच्या वारीच्या दिशेने आम्ही निघालेलो आहे। नक्कीच तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात। एक महिना वारी करावी आणि मग घरी कसं काय, कोण बघतं काय? पंढरपूरला वारीला निघाल्यानंतर आम्ही घरची सर्व काळजी सोडून दिली, ती विठ्ठलाच्या भरोश्यावर सोडलंय आणि आम्ही पूर्ण वारीचा आनंद घेत आम्ही सर्व मित्रपरिवार एकदम आनंदात चाललेलो आहे। तुमच्यासारख्या तरुण आणि युवकांना तुम्ही काय प्रेरणा द्याल, या निमित्ताने काय संदेश द्याल? मी तर म्हणतो प्रत्येकाने वारीत एकदा अनुभव घेऊन बघावा। एकदा अनुभव घेतल्यानंतर वारी कोणी चुकवणार नाही असं मला निश्चित वाटतंय आणि याच्या पुढे आमचा मित्रपरिवार वारीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी घेईल असं। आणि इथून पुढे येताना आम्ही आमच्या महिलांना, आमच्या पत्नीला पण घेऊन येऊ बरोबर आम्ही।